उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन. लढाई संपली नाही तर सुरू झाली आहे. आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते देखील होईल. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. देवाच्या मनात म्हणजे ठाकरेंना माझ्या मनात म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानेच ठरवल्याचंही फडणवीसांचं भाष्य. प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा नंबर 1चा पक्ष ठरलाय. मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतदान. तर भाषा जातीपलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्यासोबत. फडणवीसांची प्रतिक्रिया. भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय. उद्धव ठाकरेंचा पलटवार. भ्रष्ट पैशांवरती भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली. पालिका निकालांवरून सामनातून भाजपवर निशाणा. तर निवडणुका संपल्या, खरं राजकारण पुढे घडणार आहे. सामनाच्या रोखठोकमधून महायुतीवर निशाणा. महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजय नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंड या ठिकाणी शिफ्ट. सगळ्या नगरसेवकांचा सन्मान केला जाणार. बैठकही. तर पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे पुढील रणनीती आखू. हॉटेल पॉलिटिक्स करण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही सगळे पक्ष चिन्हावरती निवडणूक जिंकलोय. शिंदेंच्या शिवसेनेचे अमेय घोले यांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर. अजित पवारांसह सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश. अकोला मनपामध्ये सत्ता कोणाची हे 12 तासात चित्र स्पष्ट होईल. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांचा दावा. तर पक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावरती. आर्थिक गुंतवणूक करण्यात यावेळेस महाराष्ट्रावरती गुंतवणूक आणण्यावरती राज्य सरकारचा भर असणार. मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उद्योगमंत्री उदय सामंत देखील दावोस दौऱ्यावर जाणार. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करणार. चंद्रपूर महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी जनविकासाची सेनेची आता काँग्रेसला अट आहे. भ्रष्टाचारी आणि घोटाळेबाज नगरसेवकांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करू नका, काँग्रेसला इशारा. शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लुझर. राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला. फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही. दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता. एक दिलानं निवडणूक लढवलो तर एकत्र आलो. एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार. मुंबईतील हिंदू एकजूट झालाय. आता जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईमध्ये बसवू. मुंबईच्या निकालानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर अदानींच्या माध्यमातून मुंबईचा विकास हा ठाकरेंना चालत नाही. नितेश राणे यांची ठाकरे बंधूंवर टीका. आरक्षण सोडत निघाल्यावरती भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार. जानेवारी अखेरीस मुंबईचा महापौर निवड होण्याची दाट शक्यता. तर पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर सोडत काढणार असल्याची सूत्रांची माहिती. महापालिका हा कमिशनचा धंदा नसून परिवर्तनाचं केंद्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. 5 वर्ष चांगलं काम करा, तुम्हाला 25 वर्ष कोणीही हटवू शकणार नाही. पुण्यातील नवनियुक्त नगरसेवकांच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये नायकांचं वर्चस्व कायम. शिंदेंना डिवचणारे बॅनर झळकले. बॅनरवर टांगापलटी अशा आशयाचं व्यंगचित्र. तर नवी मुंबईमध्ये टांगापलटी, घोडे फरार यावरून आरोप प्रत्यारोप रंगले होते. दुसरीकडे गणेश नाईकांचा घोड्यासोबतचा एक फोटो व्हिडिओ देखील व्हायरल. एकनाथ शिंदे आणि माझं वैयक्तिक देणं घेणं नाहीये. नवी मुंबईमध्ये भाजपने एखादी सत्ता मिळवली त्यामुळे महायुतीचा नाही, भाजपचाच महापौर बसेल. गणेश नाईकांचा थेट इशारा. महाराष्ट्राचे एकमेव धुरंधर आपले देवेंद्र. मुंबईतील विजयानंतर भाजपकडून जोरदार बॅनरबाजी. मातोश्री परिसरात देखील एकमेव धुरंधर अशा आशयाचे बॅनर्स. निवडणूक आयोग फक्त दलाल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका. निवडणूक प्रक्रियेवरती न बोललेल्याच बरं, आव्हाडांचं वक्तव्य. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह प्रशांत ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली. जोरात कामाला लागा, रवींद्र चव्हाणांचा नगरसेवकांना संदेश. मुंबईमध्ये काँग्रेसची मतं वंचितच्या उमेदवारांना मिळाली नाहीत. वंचितचे नेते सिद्धार्थ मोकळे यांचा आरोप. तर आमच्या हक्काच्या जागा आम्हाला मिळाल्या नसल्याचा देखील आरोप. उल्हासनगरमध्ये महापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेनेची नवी खेळी. अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. तर वंचितचे 2 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्यानं उल्हासनगर महापालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकण्याची शक्यता. वर्ध्याच्या आर्वी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड. भाजपचे गौरव जाजू आणि यांचा आता उपाध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती. तर स्वीकृत सदस्यपदी सुनील बाजपेयी, प्रशांत ठाकूर आणि अब्दुल रशीद शेख यांना संधी.
भाजपला फक्त 10 जागा मिळतील. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे भाजपला परभणीमध्ये फक्त 12 जागाच मिळाल्या. पैशाच्या माऱ्यामुळे भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले. आमदार राहुल पाटील यांची टीका. भाजपने सत्तेचा गैरवापर करून आमचा पराभव केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप. लोकांनी आम्हाला मतं दिली, मात्र भाजपनं ईव्हीएम घोटाळा केल्याचाही पाटलांचा आरोप. छोटा भाऊ म्हणून महापालिकेमध्ये आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी. शिंदेच्या शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर महापौर की उपमहापौर पद असा प्रश्न विचारला असता दोघांच्या खुर्ची एकमेकांच्या शेजारी असतात असं मिश्किल उत्तर भंगाळेंनी दिलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या. काँग्रेस नेते नाना पटोले यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोग याला पत्र. तर लोकशाहीवरील विश्वास तुटू नये यासाठी निवडणुका बॅलेटवर घेण्याचीही मागणी. मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुतीचा विजय जनतेच्या सोयीचा. भाजपचे खासदार उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, तिला महाराष्ट्रापासून कोणीही हिरावू शकत नाही, निकम यांचं वक्तव्य. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांची नोटाला पसंती. 2,16,000 अधिक मतदारांची उमेदवारांऐवजी नोटाला पसंती. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेतील मोठ्या यशानंतर भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. पुण्यामध्ये महापौर पदासाठी दावेदारांचे गुडघ्याला बाशिंग. अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचं आरक्षण पडण्याची शक्यता. तर भाजपकडून इच्छुकांची फिल्डिंग. म्हाडाच्या कोकण मंडळातील वसाहती गाळेधारक भूखंडधारकांकडे भूभाडे आणि सेवा शुल्काचे 25 कोटी रुपये थकीत. शुल्क वसूल करण्यासाठी प्रत्यक्ष वसाहतीमध्ये जात थकबाकी वसुली करण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकाऱ्यांचे आदेश. लातूरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेसकडे गर्दी. महानगरपालिकेतील मोठ्या यशानंतर मागील वर्षाची भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी ओढा वाढला. परभणीमध्ये भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू. जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. भाजप कार्यालयामध्ये माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती झाल्याची माहिती. छोटा भाऊ म्हणून महापालिकेत आम्हाला शेजारची खुर्ची मिळावी. शिंदेच्या शिवसेनेचे जळगावचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी व्यक्त केली अपेक्षा. मुंबई मॅरेथॉनमध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा सहभाग. ओमर अब्दुल्ला यांचा हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला त्यांनी. तर ओमर अब्दुल्ला सध्या मुंबई दौऱ्यावर. मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक असणार. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते विद्याविहार अप डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. तर सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी असा ब्लॉक असेल. पुणे शहरामध्ये आता परिसरात उन्हाचा पारा वाढला. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला. दुपारनंतर उन्हाचा पारा हा अधिक तीव्र. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचं निलंबन. मंगरुळपीरचे उपकृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन. तर बागेचं प्रलंबित अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बुटाने मारहाण करण्यात आली होती. परभणीमध्ये एका व्यक्तीचा न्यायाधीशांवरती हल्ल्याचा प्रयत्न. निकालाविरोधात दिला म्हणून हल्ला करण्याचा प्रयत्न. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. अकोलामध्ये क्षुल्लक कारणावरून राडा रस्त्यावरती धिंगाणा घालणाऱ्या मद्यपींना नागरिकांकडून चोप तर कारच्या काचाही फोडल्या. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. दरडवाडीतील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीमध्ये लाल कांद्याची विक्रमी आवक. मात्र कांद्याला सरासरी दर 1400 रुपये मिळाला. दर कमी मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. बीडमधील ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी सुरेश कुठे आणि अर्चना कुठे यांना घेऊन जाणारा पोलीस व्हॅनचा अपघात. पोलीस व्हॅन विरुद्ध दिशेने चालत असल्यानं अपघात झाल्याची माहिती. अपघातामध्ये दुचाकीवरील 2 तरुण गंभीररित्या जखमी. अटल सेतूवरती आणखी वर्षभर 250 रुपये टोल आकारला जाणार. अटल सेतूवरती विद्युत वाहनांना टोलमधून सूट. वाहनधारकांना मोठा दिलासा. तर काल मंत्रिमंडळात बैठक झाली, त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. इंडिगो विमान सेवेला डीजीसीएचा दणका. डिसेंबरमध्ये ढिसाळ कारभाराबाबत ठोठावला आहे 22 कोटींचा दंड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आता युरोपियन देशांवर टॅरिफ बॉम्ब. ग्रीनलँडच्या ताब्याला विरोध करणाऱ्या देशांवरती लादला 10% टॅरिफ. 1 फेब्रुवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार.